नमस्कार मंडळी, नोकरी आणि केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत ग्रुप सी आणि डी पदाची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला ही जी पदभरती असणार आहेत या ठिकाणी सरळ सेवेअंतर्गत या ठिकाणी पदभरती करण्यात येणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला जवळपास 490 जागांची पदभरती असणार आहेत. या व्हिडिओमध्ये या ठिकाणी संपूर्ण जाहिरात या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आजचा व्हिडिओ सुरू करू. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी जी जाहिरात आहे त्या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्यामध्ये या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहेत. यामध्ये ही जाहिरात आहे त्या ठिकाणी TCS मार्फत या ठिकाणी तुमची एक्झाम घेण्यात येणार आहेत. यामध्ये जी जाहिरात आहेत त्याची या ठिकाणी अशा पद्धतीने या ठिकाणी नोटिफिकेशन देण्यात आलेले आहे. यामध्ये मित्रांनो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अंतर्गत गट क व ड सर्वाधिक सर्व रिक्त पदांची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहेत. यामध्ये या ठिकाणी फॉर्म आहेत त्या ठिकाणी 490 जागेसाठी या ठिकानी तुमची जाहिरात असणार आहेत. 10/6/2025 पासून ते 3/7/2025 पर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. याची सगळ्यांची डिटेल्स तुम्हाला kdmc.go.in या वेबसाईटवर तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो लास्ट डेट असणार आहेत 3/7/2025 सायंकाळी 11:55 पर्यंत तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. यामध्ये ज्या पोस्ट पात्रता आणि या ठिकाणी वेतन यामध्ये शॉर्ट नोटीसमध्ये दिलेलं आहे ते पाहणार आहोत. यामध्ये पहिली पोस्ट आहेत निम वैद्यकीय सेवा गट क फिजिओथेरपिस्ट यासाठी मित्रांनो पे स्केल असणार आहेत. S1400 पे स्केल असणार आहेत. यामध्ये S14 मध्ये 38,600 ते 1,62,000 दरम्यान एकूण 2 जागा असणार आहेत. यासाठी मित्रांनो निम वैद्यकीय सेवा गट क औषध निर्माणासाठी मित्रांनो पे स्केल 38,000 ते 1,62,000 दरम्यान एकूण 14 जागा. त्याचबरोबर निम वैद्यकीय सेवा गट क कुष्ठरोग तंत्र यासाठी मित्रांनो 38,600 ते 1,62,000 दरम्यान एकूण 2 जागा असणार आहेत. पुढची पोस्ट आहेत निम वैद्यकीय सेवा गट क स्टाफ नर्ससाठी मित्रांनो 35,400 ते 1,12,400 दरम्यान एकूण 78 जागा असणार आहेत. त्याचबरोबर निम वैद्यकीय सेवा गट क क्षकिरण तंत्रज्ञ ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला 35,400 ते 1,12,400 दरम्यान एकूण 6 जागांची पदभरती असणार आहे. त्याचबरोबर पुढची पोस्ट आहेत निम वैद्यकीय सेवा गट क ह्यासाठी हेल्थ व्हिजिटर अँड लिटरसी टेक्निशियनसाठी मित्रांनो 25,500 ते 81 एकूण 1 जागेची पदभरती असणार आहे. ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला निम वैद्यकीय सेवा गट क मानस उपचार समुदायासाठी मित्रांनो तुम्हाला पे स्केल असणार आहेत 25,500 ते 1,100 दरम्यान एकूण 2 जागा असणार आहेत. पुढची पोस्ट आहेत निम वैद्यकीय सेवा गट क प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी मित्रांनो पोस्ट असणार आहेत. ह्यासाठी मित्रांनो पे स्केल असणार मित्रांनो 35,400 ते 1,12,000 दरम्यान पे स्केल एकूण 1 जागा असणार आहे. पुढची पोस्ट आहेत लेखासेवक गट क यासाठी मित्रांनो पोस्ट असणार लेखा व वरिष्ठ लिपिक यासाठी 38,600 ते 1,62,000 दरम्यान एकूण 6 जागांची पदभरती असणार आहे. पुढची पोस्ट आहेत अभियांत्रिकी गट क ह्यासाठी कनिष्ठ अभियंता स्थापत्य यासाठी मित्रांनो तुम्हाला 38,600 ते 1,62,000 दरम्यान एकूण 58 जागा असणार आहेत. त्यापैकी मित्रांनो तुम्हाला पुढची पोस्ट आहेत अभियांत्रिकी गट क कनिष्ठ अभियंता विद्युतसाठी मित्रांनो पे स्केल तेच राहणार आहेत एकूण 12 जागा. त्याचबरोबर पुढची पोस्ट आहेत अभियांत्रिकी गट क ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला कनिष्ठ अभियंता यांत्रिकीसाठी पेमेंट तेच राहणार एकूण 8 जागांची पदभरती असणार आहे. पुढची पोस्ट आहेत अग्निशमन गट क यासाठी मित्रांनो तुम्हाला चालक यंत्रचालक कम ड्रायव्हर ऑपरेटर पोस्ट असणार आहेत. लेवल S8 मध्ये पे स्केल असणार आहेत. यासाठी 25,500 ते 81 पे स्केल एकूण 12 जागा असणार आहेत. पुढची पोस्ट आहेत अग्निशमक गट क यासाठी मी फायरमन अग्निशमक यासाठी 19,900 ते 33,200 पे स्केल असणार आहेत. एकूण 138 जागांची पदभरती असणार आहे. पुढची पोस्ट आहेत विधी सेवा गट क ह्यासाठी कनिष्ठ विधी अधिकारी 38,600 ते 1,62,000 एकूण 2 जागा असणार आहेत. पुढची पोस्ट आहेत क्रीडा सेवकसाठी क्रीडा प्रवेशिक पोस्ट असणार आहेत. ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला 38,000 ते 22,800 पे स्केल एकूण 1 जागा. पुढची पोस्ट आहेत उद्यान सेवा गट क ह्यासाठी उद्यान अधीक्षक पोस्ट असणार आहेत. पे स्केल 38,000 ते 1,62,000 दरम्यान यासाठी मित्रांनो एकूण 2 जागांची पदभरती असणार आहे. पुढची पोस्ट आहेत उद्यान सेवा गट क उद्यान निरीक्षक पोस्ट असणार आहेत. यासाठी पे स्केल असणार आहेत 22,500 ते 1,81,000 दरम्यान 81,100 दरम्यान एकूण 11 जागांची पदभरती असणार आहे. ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला प्रशासकीय सेवा गट क लिपिक टंकलेखन पोस्ट असणार आहेत. पे स्केल असणार आहेत 19,900 ते 33,200 दरम्यान 116 जागांची पदभरती असणार आहे. पुढची पोस्ट आहेत लेखा सेवा गट क पोस्ट असणार लेखा लिपिक यासाठी 19,900 ते 33,200 दरम्यान पे स्केल एकूण 16 जागांची पदभरती असणार आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी निम वैद्यकीय पुढची पोस्ट आहेत गट क साठी मित्रांनो तुम्हाला आया फिमेल अटेंडंट असणार आहेत 15,000 ते 47,600 दरम्यान एकूण 2 जागा. अशा मिळून एकूण 6 पदासाठी तुम्हाला 490 जागांची या ठिकाणी पदभरती असणार आहे. ह्यासाठी मित्रांनो एक टीप आहे अधिक संख्या पद सेवा वर्ग असलेल्या औषध निर्माण
3 पदे, प्रशासक तंत्रज्ञ 1 पद, कनिष्ठ अभियंता स्थापत्य 2 पदे, फार्मनसाठी 1 पद, लिपिक टंकलेखन 2 पद, त्याचबरोबर आया फिमेल अटेंडंट 2 साठी या ठिकाणी एकूण 11 पदे या ठिकाणी अनुसूचित जमातीसाठी भरण्यात या ठिकाणी रिक्त असणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी फॉर्म तुम्हाला 10/7/2025 पासून ते लास्ट डेट असणार आहे 3/7/2025 पर्यंत असणार आहेत. त्याचबरोबर ऑनलाईन शुल्क असणार आहेत 3/7/2025 पर्यंत तुमच्या ठिकाणी फी असणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी प्रवेशाची हॉल तिकीट एक्झामचे 7 दिवस तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. तर एक मित्रांनो त्याची पोस्ट असतात त्यानुसार पे स्केल आणि कोणत्या पदासाठी किती जागा असतात ते सुद्धा पाहणार आहोत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला ज्या पोस्ट असणार आहेत त्यासाठी आरक्षण असणार आहेत अनुसूचित जाती जमाती विजा बजप बजक बजड विमप्र इमव एसीबीसी EWS आणि ओपन आणि एकूण जागेची पदभरती असणार आहे. त्याचबरोबर इतर आरक्षण असणार आहेत सर्वसाधारण महिला माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन खेळाडू अंशकालीन पदवीधर अनाथ आणि दिव्यांगाचं आरक्षण असणार आहे. यामध्ये आपण टोटल ज्या जागा असतात त्यानुसार पाहणार आहोत. PGP एकूण 2 जागा असणार आहेत त्यापैकी ओपनची 1 जागा आणि SCची 1 जागा असणार आहे. पे स्केल असणार आहे 38,000 ते 22,700 दरम्यान पे स्केल असणार आहेत. पात्रता असणारे मित्रांनो तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची MPHT PGP ते रिस्ट्रिक्ट आणि 2 वर्षाचा अनुभव लागणार आहे. पुढची पोस्ट आहेत औषध निर्माण अधिकारी एकूण 14 जागा असणार आहेत. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला S38,700 ते 1,62,000 दरम्यान पे स्केल असणार आहेत. यासाठी मित्रांनो मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री B फार्म आणि नोंदणी आणि 2 वर्षाचा अनुभव लागणार आहे. पुढची पोस्ट आहेत उत्कृष्ट रोगतज्ञ एकूण 2 जागा असणार आहेत. यासाठी मित्रांनो 38,700 ते 1,62,000 दरम्यान पे स्केल असणार आहेत. यासाठी मित्रांनो तुम्हाला पात्रता असणार आहे या ठिकाणी 12वी पास बरोबर तुमच्या ठिकाणी 2 वर्षाचा पॅरामेडिकल लिटरसी टेक्निशियनचा कोर्स आणि 2 वर्षाचा अनुभव लागणार आहे. पुढची पोस्ट आहे स्टाफ नर्स यासाठी 78 जागा असणार आहेत. यासाठी विविध जागेसाठी यामध्ये तुम्हाला या ठिकाणी विविध कास्टनुसार जागा असणार आहे. यामध्ये वेतन असणार आहेत 25,000 ते 1,62,000 दरम्यान पे स्केल असणार आहेत. त्यासाठी अर्थ असणार आहे मित्रांनो तुम्हाला BSc नर्सिंग किंवा या ठिकाणी 12वी पास सायन्समधून आणि मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्र काउन्सिलचं रजिस्ट्रेशन किंवा मिडवाईफरीचं जी विषयाची पदविका लागणार आहे. त्याचबरोबर 2 वर्षाचा कामाचा अनुभव सुद्धा लागणार आहे. त्याचबरोबर पुढचे येतो क्षकिरण एकूण 6 जागेची पदभरती असणार आहेत. यासाठी मित्रांनो वेतन असणार आहेत 35,000 ते 1,12,000 दरम्यान. यासाठी 12वी भौतिकशास्त्रासह विज्ञान शाखेची पदवी आणि या ठिकाणी तुम्हाला विद्यापीठातून डिप्लोमा इन रेडिओलॉजिस्ट पदवी असणं आवश्यक राहणार आहे. त्याचबरोबर सदर कामाचा 2 वर्षाचा अनुभव सुद्धा लागणार आहे. पुढची पोस्ट आहेत हेल्थ व्हिजिटर आणि लिपरेटरी टेक्निशियनसाठी एकूण 1 जागा ओपनसाठी असणार आहेत. यासाठी मित्रांनो तुम्हाला 25,581 पे स्केल असणार आहे. यासाठी मित्रांनो तुम्हाला 12वी बरोबर कृषी रोगचा या ठिकाणी पाठ्यक्रम पूर्ण असावा. पुढची पोस्ट आहेत मानस उपचार तज्ञ एकूण 2 जागा असणार आहेत. यासाठी अनुसूचित जातीसाठी आणि ओपनसाठी 1 जागा असणार आहेत. यासाठी 25,581 पे स्केल असणार आहेत. यासाठी MA क्लिनिकल सायकोलॉजी किंवा M काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन त्याचबरोबर खाजगी किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलमधून कामाचा 2 वर्षाचा अनुभव लागणार आहे. पुढची पोस्ट आहेत प्रवेशाच्या तंत्रज्ञान एकूण 1 जागा ओपनची 1 जागेची पदवी. यासाठी मित्रांनो तुम्हाला अनुसूचित जमातीसाठी 1 जागा असणार आहेत. यासाठी मित्रांनो तुम्हाला 25,500 ते 1,12,400 दरम्यान पे स्केल असणार आहेत. त्याचबरोबर मान्यताप्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्रमधून डिग्री आणि DMLTचा कोर्स 2 वर्ष अनुभव लागणार आहे. पुढची पोस्ट आहे लेखालिपिकसाठी एकूण 6 जागा. त्याचपैकी मित्रांनो तुम्हाला वेतन असणार आहेत 38,700 ते 1,62,000 दरम्यान पे स्केल. यासाठी मित्रांनो तुम्हाला वाणिज्य शाखेची पदवी बरोबर लेखालिपिकचा 2-3 वर्षाचा कालावधी आणि निवड झाल्यानंतर तुम्हाला जो तुमचं जे 2 वर्षात तुम्हाला या ठिकाणी जे GDCचा कोर्स असतो तो या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. पुढची पोस्ट आहेत कनिष्ठ अभियंता स्थापत्य. यासाठी मित्रांनो तुम्हाला 58 जागांची पदभरती असणार आहेत. यामध्ये तुम्हाला कास्ट निहाय सुद्धा जागा असणार आहेत. यासाठी मित्रांनो तुम्हाला 38,000 ते 38,600 ते 1,62,000 पे स्केल असणार आहेत. यासाठी पात्रता असणार आहेत मान्यताप्राप्त विद्यापीठ सिव्हिल डिग्री असणं आवश्यक राहणार आहे. पुढची पोस्ट आहेत कनिष्ठ अभियंता विद्युत. यासाठी एकूण 12 जागांची पदवी असणार आहेत. पेमेंट असणार आहेत 38,600 ते 1,62,000 मिळेल. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधून डिग्री असणं आवश्यक राहणार आहे. पुढची गोष्ट आहेत कनिष्ठ अभियंता यांत्रिक. यासाठी मित्रांनो एकूण 8 जागांची पदभरती असणार आहेत. यासाठी मित्रांनो तुम्हाला पे स्केल असणार आहेत 38,600 ते 1,62,000 पे स्केल असणार आहेत. यासाठी मित्रांनो तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिग्री असणं आवश्यक राहणार. पुढची गोष्ट आहेत चालक यंत्र कम ड्रायव्हर्स. यासाठी मित्रांनो एकूण 12 जागांची पदभरती असणार आहेत. यासाठी मित्रांनो तुम्हाला वेतन असणार आहेत 25,500 ते 81,000 पे स्केल असणार आहेत. यासाठी अर्थ असणार आहेत. यासाठी मित्रांनो तुम्हाला 12वी पास किंवा 10वी पास असणं आवश्यक राहणार आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय किंवा राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्राचा 6 मध्ये कालावधी पूर्ण असावा. त्याचबरोबर वैध हेवी लायसन असावे. त्याचबरोबर
जड लायसन्सचा 3 वर्षाचा कालावधी आणि वयोमर्यादा 30 वर्षापेक्षा जास्त नसावी. त्याचबरोबर शारीरिक पात्रता मित्रांनो तुम्हाला 165 सेंटीमीटर हाईट पुरुषासाठी आणि फिमेलसाठी 157 सेंटीमीटर हाईट लागणार आहे. छाती मित्रांनो 81 आणि फुफ्फुस 5 सेंटीमीटर जास्त वजन असणार आहे 50 किलोग्राम आणि फिमेलसाठी 46 किलोग्राम असणार आहे. त्याचबरोबर दूरदृष्टी या ठिकाणी चांगली असावी. पुढची पोस्ट आहे अग्निशमन फायरमन ह्यासाठी 138 जागा सर्वाधिक जागा असणार आहेत. त्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये जागा असणार आहेत, तुम्ही चेकआउट करू शकता. यासाठी मित्रांनो पे स्केल असणार आहेत. यासाठी 19,963 पे स्केल असणार आहेत. या ठिकाणी मित्रांनो 10वी व 12वी पास असणं आवश्यक राहणार आहे. यासाठी मित्रांनो राज्य अग्निशमनाचा पाठ्यक्रम सामान्यतः पूर्ण असावा. यासाठी मित्रांनो वयोमर्यादा 30 असावी. त्याचबरोबर माजी सैनिकांसाठी तुमच्या ठिकाणी 12 दिवस ते 30 महिन्याच्या ठिकाणी पाठ्यक्रम पूर्ण असावा. शारीरिक चाचणी असताना मित्रांनो हाईट 165, महिलांसाठी 157, छाती या ठिकाणी 81, फुगून 5 सेंटीमीटर, वजन या ठिकाणी जेंट्ससाठी 50 आणि फिमेलसाठी 46 आणि दूरदृष्टी चांगली असावी. पुढची पोस्ट आहेत कनिष्ठ विद्याधिकारी एकूण 2 जागा असणार आहेत. यासाठी मित्रांनो तुम्हाला पे स्केल असणार आहेत 2,600 ते 1,62,000 पे स्केल. यासाठी मित्रांनो मान्यताप्राप्त विदेशाखेची पदवी आणि 3 वर्षाचा अनुभव लागणार आहे. पुढची पोस्ट आहेत क्रीडा प्रशिक्षक एकूण 1 जागा ओपनची असणार आहेत. ह्यासाठी 38,700 ते 1,62,000 पे स्केल असणार आहेत. यासाठी मित्रांनो मान्यताप्राप्त विद्यापीठ कोणत्या शाखेची पदवी बरोबर बीपेड पदवी असणार आहे. त्याचबरोबर स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया पदविका, त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रात 3 वर्ष अनुभव लागणार आहेत. पुढची पोस्ट आहेत उद्यान अधीक्षक एकूण 2 जागा ओपनची 1 जागा आणि एससीची 1 जागा असणार आहेत. यासाठी मित्रांनो तुम्हाला वेतन असणार आहे 38,700 ते 1,62,000. यासाठी अर्थ असणार आहेत कृषी विद्यापीठ बीएससी हॉर्टिकल्चर, ॲग्रिकल्चर, बॉटनी, फॉरेस्ट्री यासाठी डिग्री असणार आवश्यक आणि 3 वर्ष कामाचा अनुभव लागणार आहे. पुढची पोस्ट आहेत विज्ञान परिषद एकूण 11 जागा असणार आहेत. त्या विविध गटानुसार असणार आहेत. या ठिकाणी चेकनुसार या ठिकाणी विविध घटक आणि कॅटेगरीनुसार असणार आहेत, तुम्ही चेकआउट करा. त्याचबरोबर वेतन असणार आहेत 25,500 ते 21,000 पे स्केल असणार आहेत. यासाठी अर्थ असणार आहेत बीएससी हॉर्टिकल्चर, ॲग्रिकल्चर, बॉटनी मधून असणार आहेत. पुढची पोस्ट आहेत लिपिक टंकलेखन ह्यासाठी मित्रांनो सर्वाधिक 166 जागा असणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी आरक्षण असणार आहे अनुसूचित जाती 8, जमाती 2, विजा 2, बदक 4, बजट 3, विमाप्र 3, इमव 4, एसीबीसी 28, ईबीसी 12, एसीबीसी 12, त्याचबरोबर ईडब्ल्यूएस 12, ओपन 38 जागा, त्याचबरोबर इतर समांतर आरक्षण सुद्धा असणार आहे. यासाठी मित्रांनो वेतन असणार आहेत 19,963 पे स्केल. यासाठी मित्रांनो तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यार्थी डिग्री, त्याचबरोबर ठिकाणी मराठी 30 आणि इंग्रजी 40 टायपिंग असणं आवश्यक राहणार. त्याचबरोबर पुढची पोस्ट आहेत लेखालिपिक एकूण 16 जागी पदभरती असणार आहेत. या ठिकाणी तुम्हाला कास्ट निहाय या ठिकाणी वेगवेगळ्या जागा पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर वेतन असणार आहे मित्रांनो 19,000 ते 383 पे स्केल असणार आहेत. अर्थ असणार आहे मित्रांनो 12 मान्यताप्राप्त विद्यापीठाची बीकॉम शाखेची पदवी, त्याचबरोबर इंग्रजी 30 आणि मराठी 30 टायपिंग असणे आवश्यक राहणार आहे. पुढची पोस्ट आहे या फिमेल अटेंडेंट एकूण 2 जागा असणार आहेत. यासाठी मित्रांनो ओपन सर्वसाधारण आणि या ठिकाणी फिमेल सर्वसाधारण 1 व्हीजेंटी. ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला अनुसूचित जातीसाठी 1 आणि ओपन फिमेल 1 अशा 2 जणी पदभरती असणार. यासाठी मित्रांनो तुम्हाला 15,000 ते 47,600 दरम्यान पे स्केल असणार आहे. यासाठी मित्रांनो तुम्हाला 12वी किंवा 10वी पास असता तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर शासकीय किंवा निशासकीय 50 बेडचा अनुभव या ठिकाणी 2 वर्षाचा लागणार आहे. यासाठी मित्रांनो परीक्षा शुल्क असणार आहेत. यासाठी ओपनची फी या ठिकाणी 1,000 रुपये आहे आणि जर इतर कॅटेगरीची या ठिकाणी 900 रुपये फी सर्व कालासहित असणार आहे. यासाठी मित्रांनो तुम्हाला माजी सैनिक दिव्यांगासाठी कोणती फी नसणार आहेत. मात्र ही फी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी फॉर्ममध्ये एक्झॅक्टली तुम्हाला फी आहे का नाही ते तुम्ही करणार आहे. त्याचबरोबर इथून काही सर्वसाधारण सूचना आहेत. यामध्ये पदासाठी मराठी भाषेचं नॉलेज असावं. वरील पदभरतीसाठी वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सदर पदे रद्द करणे, स्थगित किंवा अंशतः बदल करणे या ठिकाणी जे महामंडळ किंवा जी या ठिकाणी महानगरपालिका आहेत त्यांना या ठिकाणी असणार आहे. यामध्ये तुम्हाला या ठिकाणी सर्व आरक्षण असणार आहेत. यामध्ये तुम्हाला नॉन क्रिमिनल, दिव्यांग, महिला, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन, खेळाडू, कर्मचारी सर्व आरक्षण हे शासनानुसार तुमचं असणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी एक महत्त्वाची सूचना आहेत. यामध्ये शासन निर्णय क्रमांक 10 डिसेंबर 1997 या ठिकाणी UGC मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री लिपिक टंकलेखन व लेखालेख या पदाचे मित्र तुम्हाला अर्ज करण्यात येणार. त्याचबरोबर तसेच पदाकरता सेवा प्रवेशात 12वी 10वी माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रवेशपत्र असणे आवश्यक राहणार आहेत. त्याचबरोबर राज्य शिष्टमंडळाची माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण प्रथम शाळा मुद्दविलेली डिग्री सुद्धा या ठिकाणी चालू शकते. अशा संदर्भात सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. यामध्ये मित्रांनो तुम्हाला एज असणार मित्रांनो तुम्हाला एज हे 1/7/2025 रोजी किमान वयोमर्यादा 18 ते
ओपनसाठी 38 वर्षापूर्वी अप्लाय करू शकता. जर तुम्ही या ठिकाणी कास्टमध्ये कोणती असेल तर 43 वर्षे, खेळाडूसाठी 43, दिव्यांग माजी सैनिक 45, त्याचबरोबर जे स्वतंत्र सैनिक असतात ते वयाच्या 45पर्यंत किंवा माजी सैनिकांसाठी रिटायरमेंटचे 3 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर एक पोस्ट आहे यंत्रचालक किंवा यासाठी मित्रांनो तुम्हाला जी 30 वर्षापर्यंत वयाची सवलत देण्यात आली आहे. त्याचबरोबर जी कास्टमध्ये असल्यास तर डिस्काउंटसुद्धा मिळणार आहे. त्याचबरोबर ह्या सगळ्या डिटेल KDMC.G.in या वेबसाईटवर संपूर्ण माहिती या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर फॉर्म कसा भरला जातो याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये IOTमध्ये मिळाली देऊन तुम्ही अकाउंट चेकआउट करा. त्याचबरोबर तुमच्याकडे निवड प्रक्रियेमध्ये तुमच्याकडे पहिल्यांदा लेखी परीक्षा होणार आहेत. लेखी परीक्षेत तुमच्याकडे डॉक्युमेंटेशन होणार आहे. त्याचबरोबर काही सर्व सूचनासुद्धा आहेत. यामध्ये महाराष्ट्राचा रहिवासी म्हणजे डोमर्सल असणं आवश्यक राहणार आहे किंवा या ठिकाणी तुम्हाला जी योग्य क्वालिफिकेशन आहे त्याची निवड पात्रता, क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्ससुद्धा या ठिकाणी लागणार आहे. यामध्ये खेळाडूंचं आरक्षण आहे. त्याचबरोबर खेळाडूचे जेवढे प्रकार असतात आणि जे क्रीडा स्पर्धा असतात त्यानुसार आहेत. दिव्यांगास आरक्षण आहेत. तुम्हाला कास्टनुसार म्हणजे पदनाम जे आहेत त्यानुसार वेगवेगळ्या ज्या हँडिकॅपचे प्रवर्ग असतात त्यानुसार आरक्षण वेगवेगळं देण्यात आले तुम्ही चेकआउट करू शकता. त्याचबरोबर अनाथांचं सुद्धा आरक्षण आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जी आता फिजिकल क्वालिफिकेशन असणार आहेत त्यासाठी मित्रांनो मग अग्निशमक सेवेतील पदांकरता मैदान चाचणीचे निकष गुण पद्धती असणार आहेत. यासाठी मित्रांनो जी पदभरती असणार आहेत या ठिकाणी पुरुषांसाठी असणार आहेत पहिल्या भागामध्ये आणि दुसऱ्या भागामध्ये स्त्रियांची असणार आहेत. यासाठी एकूण 100 मार्कांची तुमची या ठिकाणी फिजिकल टेस्ट असणार आहेत एक्झाम लेखी झाल्यानंतर. यामध्ये मित्रांनो तुम्हाला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत यामध्ये अग्निशमक सेवातील ज्या काही विद्यार्थ्यांनी अप्लाय केला असेल त्यासाठी मैदानी चाचणी असणार आहे 100 मार्काची. यासाठी पहिला इव्हेंट असणार आहेत 1600 मीटर धावून एकूण 30 गुण असणार आहेत. त्यासाठी मित्रांनो 1600 मीटर अंतर हे मित्रांनो तुम्हाला दिलेला कालावधीतच तुम्हाला पूर्ण करायचं आहे. यामध्ये मित्रांनो 5 मिनिटं ते 10 मिनिटांमध्ये त्यापेक्षा कमी आल्यास 30 पैकी 30 गुण. त्याचबरोबर तुम्हाला ठिकाणी 5-10 ते 5-30 20 सेकंदाच्या गॅपमध्ये असल्यास तर 27 गुण असे 30-3 तुमचे या ठिकाणी मार्क्स कमी येणार आहेत. त्यामध्ये शेवट आहे 7-30 पेक्षा कमी आल्यास तर 0 मार्क्स तुम्हाला या ठिकाणी असणार आहे. पुढची पोस्ट आहेत जमिनीपासून 33 फूट उंचीपर्यंत लावलेल्या एका ठिकाणी 46 फूट 4 इंच उंचीच्या ॲल्युमिनियम एक्सटेन्शन खिडकीवर चढून शिडीने खाली उतरणे 20 फूट असेल. यासाठी मित्रांनो तुम्हाला 20 सेकंदापर्यंत पूर्ण केलं तर 20 गुण असणार आहेत. 20 ते 25 सेकंदापर्यंत 16 गुण असे मित्रांनो तुम्हाला जसं तुम्ही टायमिंग जास्त देशील तुमची मार्क्स तुम्हाला या ठिकाणी कमी असणार आहेत. त्याचबरोबर 50 किलोग्राम वजनाची मानवी प्रतिकृती घेऊन उचलणे आणि चालणे 60 मीटर चालायचे 20 गुण असणार आहेत. यासाठी 20 सेकंदापर्यंत तुम्ही चाला तर 20 पैकी 20 आणि तुम्ही जर टायमिंग जास्त लावले तर तुमच्या ठिकाणी मार्क्ससुद्धा कमी असणार आहेत. असे एक मिनिटं तुम्हाला 30, 20, 50, 20, 70 मार्क्स असणार आहेत. त्याचबरोबर 20 फूट उंचीपर्यंत रस्सी ओढणे व उतरणे 20 असणार आहेत. त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी असणार आहेत. त्यासाठी मित्रांनो प्लुप्स असणार आहेत. प्रत्येक अर्धा प्लुप्सास तुम्हाला प्रत्येक प्लुप्सास तुम्हाला या ठिकाणी अर्धा मार्क्स असणार आहेत. यामध्ये 20 प्लुप्सास 10 मार्क्स असणार आहेत आणि चढणी उतरण्यासाठी 20 अशी मित्रांनो तुम्हाला 100 मार्काची एक्झाम असणार आहेत. या ठिकाणी मी जी झाले त्या ठिकाणी मेलसाठी झालेले आहेत. आता फिमेलसाठी जी काही कॅटेगरी आहेत ते पुढे पाहणार. यासाठी मैदान चाचणी मेलसाठी असणार आहेत 800 मीटर धावणे यामध्ये एकूण 100 मार्काचे 30 गुण असणार आहेत. 800 मीटरसाठी 30 गुण, 2 मिनिटं 50 सेकंदा त्यापेक्षा कमी आल्यास 30 गुण आणि जसं तुमची या ठिकाणी टायमिंग वाढेल तसं तुमचे मार्क्स कमी असणार आहेत. त्याचबरोबर जमिनीपासून लावलेला 33 फूट उंच यावर तुम्हाला या ठिकाणी खिडकी लावलेल्या यामध्ये पुढचा आहे तो या ठिकाणी जमिनीपासून लावलेल्या 33 फूट उंचीवरील खिडकी लावलेल्या 4.46 उंचाच्या ॲल्युमिनियम एक्सटेन्शन खिडकीजवळपर्यंत पोचून चढून त्याच शिडीने परत खाली उतरण्यासाठी मित्रांनो तुम्हाला 20 मार्क्स असणार आहेत. 20 मार्क्स तुम्हाला या ठिकाणी वेळ दिलेले आहे 20 सेकंदामध्ये पूर्ण केल्यास 20 गुण असणार आहेत किंवा जसं तुमचं टायमिंग वाढेल तशी तुमची मार्क्स या ठिकाणी कमी असणार आहेत. पुढची या ठिकाणी 40 किलोग्राम वजनाची मानवीकृत प्रतिकृती खांद्यावर घेऊन या ठिकाणी 60 मीटर चालणे यासाठी मित्रांनो 20 सेकंदापर्यंत चालल्यास पूर्ण केल्यास 20 गुण. जर तुमचं टायमिंग वाढले तर मार्क्स कमी असणार आहेत. त्याचबरोबर गोळा आहे मित्रांनो 4 किलो गोळा 10 गुण असणार आहेत. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला 6 मीटर किंवा त्यापेक्षा कमी अंतर आले तर 10 पैकी 10 गुण आणि जसं जसं तुमचं टायमिंग वाढेल तसं तुमची मार्क्स कमी असणार आहेत. यासाठी लांब उडीसुद्धा आहेत 10 गुण असणार आहेत. यासाठी 15 फूट किंवा त्यापेक्षा जास्त लांब उडी 10 पैकी 10 आणि तुमच्या ठिकाणी लांब उडी कमी बसली तुमची मार्क्ससुद्धा कमी येणार आहे. त्यासाठी मित्रांनो पुशअप असणार आहेत. प्रत्येक पुशअपसाठी 1 गुण असे पण 10 पुशअप असणार आहेत
आणि 10 मार्क्स तुम्हाला असणार आहेत. असे मित्रांनो तुम्हाला महिलांसाठी 100 गुण असणार आहेत आणि पुरुषांसाठी 100 गुण या ठिकाणी अग्निशमन सेवा या ठिकाणी तुमची असणार आहे. यासाठी मित्रांनो तुम्हाला विशेष काही सूचना आहेत. यामध्ये पहिली सूचना आहेत, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सादर करण्यात आलेली सर्व कागदपत्रे ही अभिलेख महानगरपालिकेच्या अभिलेखा भागातील या ठिकाणी शासकीय नियमानुसार वापरण्यात येतील. पुढचे, जर एखाद्या उमेदवारांनी भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव आल्यास किंवा अनुसूचित माध्यमाचा प्रकार केल्यास तुमच्या ठिकाणी जी काही अपात्र असेल क्वालिफाय करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मध्यस्थ, ठग किंवा इतर जे काही जे गैरमार्ग असतात त्यासुद्धा करू नयेत. त्याचबरोबर प्रश्नपत्रिकेतील अर्कात संदर्भात काही सूचना असल्यास 100 रुपये भरून इतके शुल्क आकारण्यात येणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जी परीक्षा पद्धत आहे त्या ठिकाणी विविध सत्रामध्ये पार करण्यात येणार आहे असल्यामुळे या ठिकाणी या ठिकाणी परीक्षा अभ्यर्थी या ठिकाणी पुढच्या ठिकाणी वेगवेगळ्या सत्रामध्ये परीक्षा पार पाडणाऱ्या परीक्षेमधील प्रश्नपत्र वेगवेगळे असतात. अशा वेळी परीक्षेची संख्या विचारात घेऊन परीक्षा एकापेक्षा अनेक सत्रात पार पाडण्याची असल्यास विभिन्न प्रश्नपत्रिका कठीण स्वरूपात या ठिकाणी देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी तुमची नॉर्मलायझेशन प्रोसेससुद्धा या ठिकाणी तुमची घेण्यात येणार आहे. जी की नॉर्मलायझेशन प्रोसेस हे जो फॉर्मॅट आहे तो या ठिकाणी TCSद्वारे तुमच्या ठिकाणी असणार आहे. यामध्ये परीक्षा शुल्क असणार आहेत. यामध्ये परीक्षा शुल्क या ठिकाणी बहुपर्यायी कॉम्प्युटर बेस या तुमची ऑनलाईन परीक्षा होणार आहेत. ह्या सगळ्या डिटेल तुम्हाला KDFC.go.in वेबसाईट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी या वेबसाईटद्वारे तुम्हाला या ठिकाणी जी काही सिलेबस आहेत तो सुद्धा या ठिकाणी दिलेला आलेला आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की फिजिकल थेरपिस्ट ही जी पोस्ट आहेत त्यांना मित्रांनो तुम्ही कशा पद्धतीनं सिलेबस देण्यात आलेला आहे तुम्ही की चेकआउट करा. कोणकोणते पार्ट्स आहेत किंवा कोणकोणते जे ऑब्जेक्ट आहेत ते देण्यात आले आहेत. त्याचबरोबर औषध निर्माण फार्मासिस्टसाठी कोणकोणते घटक आहेत, कुष्ठरोगसाठी सुद्धा काही जे माहिती जे एक्झामसाठी येणार आहेत त्याचा या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. त्या स्टाफ नर्ससाठी काही सूचना आहेत किंवा जी माहिती आहेत अभ्यासक्रम. त्याचबरोबर शेकरेन एक्सरे टेक्निशियनसाठी सुद्धा अभ्यासक्रम देण्यात आले आहे. हेल्थ व्हिजिटर त्यासाठी सुद्धा काही अभ्यासक्रम देण्यात आला आहे. मानस उपचार संबंधीसाठी सुद्धा काही जे घटक आहेत अभ्यासक्रम देण्यात आला आहे. त्याचबरोबर लेखा ओलिम्पिकसाठी सुद्धा काही अभ्यासक्रम देण्यात आला आहे. कनिष्ठ अभियंता स्थापतीसुद्धा काही अभ्यासक्रम देण्यात आले आहेत, तुम्ही चेकआउट करा. विद्युतसाठी सुद्धा काही अभ्यासक्रम देण्यात आला आहे, तो सुद्धा चेकआउट करा. त्याचबरोबर यांत्रिकीसाठी काही जो अभ्यासक्रम देण्यात आला आहे तो सुद्धा तुम्ही चेकआउट करायचा आहे. त्याचबरोबर यंत्रचालकसाठी मित्रांनो तुम्हाला ड्रायव्हरसाठी सुद्धा काही जो अभ्यासक्रम आहे तो सुद्धा देण्यात आला तुम्ही चेकआउट करा. अग्निशमन फायरसाठी सुद्धा जो काही घटक आहेत अभ्यासक्रम देण्यात आले तुम्ही चेकआउट करा. त्याचबरोबर कनिष्ठ विधी अधिकारीसाठी काही जो अभ्यासक्रम आहे तो सुद्धा देण्यात आला आहे. क्रीडा प्रशिक्षक स्पोर्ट्स सुपरवायझरसाठी सुद्धा काही जो अभ्यासक्रम आहे तो सुद्धा देण्यात आला तुम्ही चेकआउट करा. त्याचबरोबर उद्यान प्रशिक्षकासाठी सुद्धा काही घटक आहेत तो सुद्धा देण्यात आला तुम्ही चेकआउट करा. त्याचबरोबर उद्यान निरीक्षक गार्डन्स इन्स्पेक्टरसाठी सुद्धा काही घटक आहेत तो सुद्धा तुम्ही चेकआउट करा. त्याचबरोबर लिपिक टंकलेखनसाठी ज्या काही सूचना किंवा जो अभ्यासक्रम आहे तो या ठिकाणी देण्यात आला तुम्ही चेकआउट करा. लेखालिपिकसाठी काही जो अभ्यासक्रम देण्यात आला आहे तुम्ही चेकआउट करा. प्रसार तंत्रज्ञ लॅबोरेटरी टेक्निशियनसाठी काही जो अभ्यासक्रम देण्यात आले तुम्ही चेकआउट करा. त्याचबरोबर आयासाठी सुद्धा काही अभ्यासक्रम देण्यात आला आहे या ठिकाणी तुम्ही चेकआउट करा. मित्रांनो या ठिकाणी तुम्ही अभ्यासक्रम हा तुमच्या या ठिकाणी घटकनुसार या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाचा तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेला आहे. ओके, तर हे तुम्ही मित्रांनो कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्यामध्ये ग्रुप C आणि D पदाची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच नवनवीन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.